नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप छान आहे. पण मी त्याआधी तुमच्या सर्वांची माफी मागते. माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शन चालू आहे. मलाही ते झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला थोडासा आवाजाचा त्रास होईल. तर त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. पण आजचा भाग हा खूप सुंदर आहे. अर्जुन प्रियाची कशी वाट लावतोय, त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सायलीला एक गोष्ट समजणार आहे. ती म्हणजे आता प्रतिमाच्या उपचारांमध्ये नक्की काय करावं लागणार आहे, पुढचं पाऊल काय टाकावं लागणार आहे, याची दिशा सायलीला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये आजच्या भागाचा रिव्ह्यू सांगितलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रियाचे सगळे डाव हाणून पाडण्यासाठी अर्जुन नक्की काय काय पराक्रम करणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता डॉक्टरांनी सांगितलेले आहेत औषधं, त्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन प्रियाने स्वतःच्या हातात घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते की आईची सगळी औषधं मीच बघणार आहे. पूर्णाजी म्हणते की तन्वी, ते प्रिस्क्रिप्शन आत्ताच्या आत्ता कल्पना किंवा सायलीच्या हातात दे. त्या दोघी वेळेवर औषधं देतील आणि प्रतिमाची काळजी घेतील. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही बाबा, माझ्या आईची काळजी मीच घेणार आहे. मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या आईची काळजी मला स्वतःलाच घ्यायची आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मी हे प्रिस्क्रिप्शन मी कोणालाही देणार नाही. तेव्हा शेवटी रविराज म्हणतात, अगं ते प्रिस्क्रिप्शन दे तरी, औषधं तर मागून घेऊ दे मला. मी अश्विनला सांगतो, ते औषधं पाठवून देईल तो. मग आता प्रियाकडे कोणतंच कारण राहत नाही. मग प्रियाला आता ते प्रिस्क्रिप्शन रविराज यांच्याकडे द्यावं लागतं आणि मग ती म्हणते की काही करून मला ह्या औषधांचं काहीतरी करावं लागणार आहे. जर ही औषधं खाऊन ही प्रतिमा बरी झाली तर माझ्यासाठी खूप मोठा धोका आहे. प्रियाला फक्त स्वतःची काळजी असते. स्वतःचा स्वार्थीपणा तिच्यामध्ये अगदी भरभरून वाहत असतो. तिला फक्त पैसा हवा असतो. बाकी तिला कोणत्या गोष्टीशी देणं घेणं नसतं. अर्जुन, घरातले सर्वजण ते पाहत असतात. प्रियाचं असं म्हणणं असतं की बाबा, आपण काही झालं तरी हे औषधं मात्र मीच तिला देणार आहे. आता प्रियाकडे ऑप्शन राहत नाही आणि फायनली रविराजने ते प्रिस्क्रिप्शन आता स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि रविराज ते प्रिस्क्रिप्शन स्वतःच्या ताब्यात घेतात आणि ते म्हणतात की काहीही झालं तरी आता हे प्रिस्क्रिप्शनमधली जी औषधं आहेत ती त्यांना मागवायचे आहेत आणि प्रिस्क्रिप्शनमधल्या औषधांच्या त्या सगळे जे डोस आहेत ते व्यवस्थित मिळाले पाहिजेत यासाठी ते काळजी घेत आहेत. तर इकडे सायली रूममध्ये आलेली असते. सायली म्हणत असते, बघितलं ना अर्जुन सर, तुम्हाला उगीचच काहीतरी वाटत असतं. तुम्ही उगीचच त्या प्रियावरती संशय घेत असता सारखे सारखे. आज बघितलं ना काय झालं सर्वांच्या समोर. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पाहिलं ना काय झालं ते. तेव्हा सायली म्हणू लागते, बघितलं ना, तुम्हाला मी सांगत असते, उगीच तुम्ही नको त्या गोष्टी करत नका जाऊ. पण तुम्हाला माझं ऐकायचं कुठं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, तुम्हाला माझं ऐकायचं नाही आहे. तुमच्या लक्षात येत नाही आहे तुम्ही काय बोलताय ते. कारण तुम्हाला असं वाटतंय की ती जी प्रिया आहे ना ती सगळं खरंच करत आहे. तेव्हा सायली म्हणते की हो बघितलं ना, तिला तिच्या आईची किती काळजी आहे. म्हणून तर तिने ते प्रिस्क्रिप्शन घेतलं आणि गोळ्या मीच देणार असं हट्टाने सर्वांना सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हां. आणि मग त्याने बोलणं जवळपास थांबवलेलंच असतं. तो हां हू एवढंच करत असतो. तेव्हा सायलीला राग येतो. सायली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही हा हू का करताय ते. तुम्हाला जेव्हा माझ्याशी काही बोलायचं नसतं किंवा तुम्हाला माझं बोलणं पटत नसतं तेव्हाच तुम्ही हे हा हू करत असता. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही. परत त्याचं तेच सुरू होतं. सायली म्हणते, अहो आता तरी त्या प्रियाच्या मागे लागणं तुम्ही सोडून द्या. अहो ती माहिती आहे ना तुम्हाला, रविराज सरांची मुलगी आहे. तिच्या बाबतीत असा विचार का करताय. आत्ता प्रतिमा त्या बऱ्या होणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की नाही. मग आपण त्याच गोष्टींचा विचार करायचा आहे. बाकीच्या गोष्टींचा कशाला विचार करायचा. आणि अर्जुनला मात्र ही गोष्ट काही पटत नसते आणि अर्जुन वारंवार म्हणत असतो की नाही. त्याला पटतच नाही आहे की सायली ही काय बोलतीये. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, सायलींचं चुकतंय. कारण काही झालं तरी मला डाऊट आहे. सायली म्हणते, ठीक आहे मी झोपते आता. मग सायली रागाने झोपायला लागते. तरीही अर्जुन तिला फक्त हो एवढंच करतो. मग सायली आता झोपी गेलेली असते आणि अर्जुनला दिसतं सायलीचा पाय. तिच्या पायावरती तुळशीपत्र असतं. अर्जुन आता त्या तुळशीपत्र पाहून त्याला धक्का बसतो आणि तो विचार करू लागतो की हे सगळं काय झालंय, म्हणजे हे काय घडतंय काय, असं म्हणत तो उठून तिकडे चाललेला असतो. बेडच्या दिशेला तो चाललेला असतो. सायलीचा पाय उघडा असतो. त्या पायावरती तुळशीपत्र असतं. अर्जुन सायलीच्या जवळ गेलेला असतो आणि तिथे जातो आणि तो तिथं असलेली फाईल उचलतो
आणि त्या क्षणी आपण सगळेजण इतके दिवस झालं जी गोष्ट पाहत होतो ती म्हणजे की काहीही झालं तरी आपल्याला वाटत होतं की हे तुळशीपत्र आता सायलीच्या पायावरचं अर्जुनने पाहिलेलं आहे. पण असं काहीच घडत नाही. सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र पाहण्याआधीच सायलीने स्वतःच्या पायावरती ब्लँकेट ओढून घेतलेलं असतं आणि अर्जुनला काही सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र दिसत नाही. अर्जुन तिथली फाईल उचलतो आणि येतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असतात आणि मग रविराज इकडे सायलीला म्हणतात की सायली ह्या गोळ्या घे आणि हे दूध घे आणि हे प्रतिमाला दे. आता आजपासून प्रतिमाची औषधं सुरू करायची आहेत ना आपल्याला. मग सायलीच्या हातात त्या गोळ्या दिल्या जातात. तेव्हा प्रिया तिथं उठते आणि म्हणते की नाही बाबा, काही झालं तरी माझ्या आईच्या ज्या गोळ्या आहेत त्या मीच देणार आहे, बाकी कोणीही त्या गोळ्या आईला द्यायच्या नाहीत, हे प्रियाचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहू लागतात. तेव्हा सायलीच्या हातातून तो दुधाचा ग्लास, ते गोळ्याची डब्बी, हे सगळं प्रिया स्वतःच्या ताब्यात घेते आणि ती म्हणते की मी देणार आहे. आता प्रतिमा पण नाश्ता करायला डायनिंग टेबलवर असते. सायली म्हणते की काहीच हरकत नाही आहे, हे घे तुझ्याकडे तू दे. सायली मात्र खूप शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असते. तिला असा फरक नसतो पडत की प्रियानं औषधं दिली काय आणि मी दिली काय, एवढं तिला काही वाटत नाही. पण अर्जुनचं लक्ष मात्र बारीक असं प्रियावरती असतं. अर्जुन प्रियाकडे लक्ष देत असतो. तिचं काय नक्की चाललंय, काय बिनसलंय, या सगळ्या बारीक गोष्टींचा तो विचार करत असतो. आणि मग प्रिया आता प्रतिमाला ते दूध आणि गोळ्या देण्यासाठी जाते. इकडे प्रताप आणि अर्जुन बोलत असतात. प्रिया मनातल्या मनात चालू असतं, काही करून मला या बॉटलमधल्या गोळ्या बदलून इथं दुसऱ्या गोळ्या ॲड करायलाच पाहिजेत, म्हणजे त्या डॉक्टरच्या गोळ्या खाऊन ही बरी होण्यापेक्षा आणखी सायकिक झाली पाहिजे, याचा विचार प्रिया करत असते. सायली मात्र निरागसपणे प्रियाकडे पाहत असते. सायलीला वाटत असतं की प्रिया किती चांगली आहे. बघितलं ना, एवढं सगळं झालं तरीही प्रिया तिच्या आईची एवढी काळजी घेते. स्वतःच्या हाताने प्रतिमाला गोळ्या देते. तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास दिलेला असतो आणि सांगते की आई तू हे घे. आता नक्की प्रतिमा ज्या हातामध्ये प्रियाने गोळ्या दिल्यात का स्वतःच्या हातात ठेवल्या हे मात्र प्रियालाच माहिती असतं. देवच जाणे तिने नक्की काय गोंधळ घातलेला असतो, कारण ते काही आपल्याला तिथं स्पष्ट दिसत नाही. म्हणजे काही पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ते पुन्हा आपल्याला दाखवतात की नाही, त्यावेळेस प्रियाने तिला गोळ्या दिलेल्याच नसतात आणि घाबरवून प्रतिमाने पण गोळ्या खाण्याचं नाटक केलंय की काय, असं सगळं आपल्याला पुन्हा दाखवलं जातं. आता प्रतिमाने दुधाचा ग्लास हातात घेतलेला आहे, त्या गोळ्या खाल्लेल्या आहेत. आता त्या गोळ्या खाल्ल्या की गोळ्या खायचं नाटक केलं हे आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. त्याचबरोबर सर्वजण पाहत असतात. सर्वांनाच प्रियाचं कौतुक वाटत असतं की खरंच प्रिया खरंच बदलली आहे, म्हणजे तन्वीमध्ये बदल होत आहे, ती तिच्या आईबरोबर एकरूप होण्यासाठी एवढी छान वागत आहे. या सर्व गोष्टी आता सगळ्यांच्या पुढे येत असतात. आता प्रतिमा तिथे असते, तिने गोळ्या घेतलेल्या असतात, सर्वजण पाहत असतात आणि इकडे अर्जुनचं लक्ष मात्र प्रियावर असतं. कोणाच्याही लक्षात येत नाही की प्रियाने नक्की काय करायचं ठरवलेलं आहे, प्रियाच्या डोक्यात काय प्लॅन आहे, याबद्दल कोणाला कसलीच पुसटशी कल्पनासुद्धा नसते. पण इथे सायली ही प्रियावर अंधळा विश्वास ठेवत असते. पण सायलीला माहीत नसतं अर्जुन हा शेवटी एक वकील आहे आणि अर्जुन काय करू शकतो, कोणत्या थराला जाऊन कुठले पुरावे गोळा करू शकतो. आणि सगळ्यांच्या समोर अर्जुनने ठरवलेलंच आहे की आता प्रियाचा आपण पर्दाफाश करायचाच आहे. नक्की हिचं काय चाललंय या प्रत्येक गोष्टीवर लक्षच ठेवायचं आहे, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आता प्रियाचे बारकावे त्याच्या लक्षात येतात आणि प्रियाच्या हातामध्ये ती औषधांची बॉटल असते आणि प्रिया मग लगेचच आईला दूध देते, फटाफट तिथली कॉफी घेते आणि म्हणते मी चालले. रविराज म्हणतो अगं नाश्ता करून तर जा, कुठे चाललीस तू. तेव्हा प्रिया म्हणते बाबा तुम्हाला मी म्हटलं होतं ना मला जायचं आहे, आज माझं लेक्चर आहे. अर्जुन विचार करू लागतो, म्हणजे हिचं नक्की लेक्चर असतंय कधी, कधीही जाती कधीही येते, हिला काय म्हणजे ताळबंदच नाही आहे, कोणत्या कॉलेजला आहे, कोणत्या इन्स्टिट्यूटला आहे, कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. मग ही जाते कुठं हा प्रश्न पडलेला असतो. अर्जुन लगेचच मग तोही त्याचा पहिला नाश्ता करतो आणि पळतच सुटतो. सायली म्हणत असते की डबा घ्या, अर्जुन सर डबा घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नको मला, असं म्हणत अर्जुन पुढे गेलेल्या प्रियाच्या मागे अर्जुनही जाऊ लागतो. सगळ्यांनाच आता प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं, अर्जुन का धावत धावत गेला. अर्जुन सांगू लागतो की मला ना एक महत्त्वाचं काम आठवलेलं आहे म्हणून मी चाललेलो आहे. आणि अर्जुन प्रियाच्या मागे जातो.
इकडे प्रियाची गाडी पुढे धावत असते, अर्जुनची गाडी मागे असते. अर्जुन पुढे, प्रिया मागे, हा त्यांचा पाठलाग सुरूच असतो. इकडे सायली मात्र आता बाप्पाच्या समोर येऊन उभी असते. सायलीच्या डोक्यात प्रश्न सुरू असतात की काहीही झालं तरी मला प्रतिमा आत्यांच्या बाबतीत काहीतरी विचार करायला पाहिजे. बाप्पा तूच सांग ना आता नक्की काय करता येईल, कसं सगळं मॅनेज करावं लागेल, या गोष्टींचा विचार सायली करत असते. बाप्पाकडे सायली मागणं मागत असते की मला काही करून प्रतिमा आत्यांना पहिल्यासारखं बरं करायचं आहे. हा विचार सायलीच्या डोक्यात आलेला असतो. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांसाठी जे काय करता येईल ते मला करायचं आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायलीचं असं म्हणणं असतं की मला डॉक्टरांशी बोललं पाहिजे, कारण डॉक्टर बोललेल्या होत्या की आउट ऑफ द वे जाऊन पण आपल्याला काहीतरी करता येऊ शकतं. फक्त औषधोपचारावरच नाही तर पुढची गोष्टही आपल्याला विचार करावी लागेल. असं डॉक्टरांना आपण फोन करून बोलूया असा विचार सायलीच्या डोक्यात येतो. आणि सायली म्हणते की ठीक आहे, मी आता डॉक्टरांना कॉल करते. असं म्हणत सायली डॉक्टरांना कॉल करण्यासाठी घेते आणि डॉक्टरांना कॉल करते. तेव्हा डॉक्टरांना म्हणते की मी सायली सुभेदार बोलते. तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की हां बोल ना, बरी आहेस ना? तेव्हा सायली म्हणते की हो आहे मी बरी. मग डॉक्टर म्हणतात की नक्की काय झालं? तेव्हा सायली म्हणते की तुम्ही बोलला होता ना, आपण आउट ऑफ द वे जाऊन पण आपण विचार करू शकतो, नक्कीच आपल्याला काहीतरी करता येईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो मी बोलले होते आपल्याला काहीतरी करता येईल, पण त्याच्या पुढेही आपल्याला काहीतरी आणखी गोष्टी आहेत, पण ते खरंच खूप रिस्की आहे. म्हणजे प्रतिमा वहिनींच्या बाबतीत विचार केलास ना तर ते खूप रिस्की आहे. डॉक्टर असं म्हटल्यानंतर सायली म्हणते म्हणजे? डॉक्टर म्हणतात की कसं आहे, अपघाताचा सीन रिक्रिएट करायचा आहे, त्याच्यामुळं धोकाही निर्माण होऊ शकतो ना, त्यामुळं आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे या गोष्टींसाठी. तेव्हा सायली म्हणते की नक्की काय करावं लागेल डॉक्टर? आपल्याला मला एक सांगा, त्यातून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर मिळणार आहे ना? डॉक्टर म्हणतात की हो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो, पण त्याहीपेक्षा मोठा धोकाही आपल्या सर्वांच्या समोर येऊ शकतो. सायली म्हणते की हो ते बरोबर आहे, पण जर आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार असेल तर आपण का नाही हा उपाय घ्यायचा, असं डॉक्टरांशी ती बोलत असते. अर्जुनला इकडे धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन पाहतो तर प्रियाची जी गाडी आहे ती आता महिपतच्या घराच्या समोर येऊन थांबलेली असते. त्यामुळं अर्जुनला धक्का बसलेला असतो की अचानक असं काय झालं, म्हणजे ही गाडी हिने इथं का थांबवलेली आहे. इकडे सायली मात्र फोनवरती बोलत असते. ती डॉक्टरांना विचारत असते की नक्की काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. डॉक्टर म्हणत असतात की या सगळ्यामध्ये त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो, त्यामुळं इकडे आपल्याला काहीतरी विचारच करावा लागणार आहे. सायली म्हणते तरीही मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, त्याचा फायदाही होऊ शकतो ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, कसं आहे याच्या आधी कोणी उंचावरनं पडल्यामुळं काही झालं असेल तर त्या सगळ्यांच्या बाबतीत आपण सगळ्यांनी ठरवलेलं होतं, पण म्हणजे आम्ही तेव्हा ठरवतो की पुन्हा जर आपण ती गोष्ट केली तर आपण हे सगळं करू शकतो, पण ह्या बाबतीत खूपच मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, मी बोलून तरी बघते. जर आउट ऑफ द वे जाऊन आपण काळजी घेऊन ह्या गोष्टी करणार असेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, असं डॉक्टर सायलीला सांगतात. सायलीला ही गोष्ट पटलेली असते, पण एवढा मोठा धोका आता नक्की कसा पत्करायचा आहे हा विचार मात्र सायलीच्या डोक्यात चालू असतो. सायलीला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय करायचं, कशा पद्धतीने हा अपघाताचा सीन जो आहे तो रिक्रिएट करावा लागेल. डॉक्टर तर सांगत आहेत की खूपच मोठा धोका आहे, कारण याच्यामुळे त्यांची मेमरी पुन्हा येण्यापेक्षा बाकीचंही काहीतरी होऊ शकतं. हा प्रश्न आता इकडे सायलीच्या समोर असतो. डॉक्टरांनी जरी सांगितलं असलं तरी आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे आणि हे सगळं काळजीपूर्वक करावं लागणार आहे, हे सायलीच्या डोक्यात आलेलं असतं. प्रियाची गाडी आता बरोबर महिपतच्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे महिपतच्या घराच्या बाहेर तिने गाडी थांबवलेली असते आणि मागं फिरून पाहते तर तिला अर्जुनची गाडी दिसते. समोर आरशामध्ये तिला अर्जुनची गाडी दिसली आणि ती म्हणते की गाडी आलेली आहे म्हणजे अर्जुन इथे माझ्या पाठलाग करतोय का? काय नक्की काय झालेलं आहे, का अर्जुन असा करतोय, तो का आलाय, त्याला माझ्याबद्दल काही संशय आलाय का? हे सगळं बोललंच जात असतं. तेव्हा अर्जुनला पण इकडे प्रश्न पडलेला असतो की ही जी प्रिया आहे ती महिपतच्या घराच्या बाहेर का थांबलेली आहे, असं काय झालंय, म्हणजे ही महिपतकडे का आलेली आहे.
पुन्हा हिच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय की काय, हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. म्हणजे आपण सगळेजण तिकडे हिच्यावर आंधळा विश्वास ठेवतोय आणि ही म्हणजे महिपतच्या घरामध्ये जात आहे असं अर्जुनला वाटू लागतं. पण प्रिया इकडं म्हणते की काहीही झालं तरी मला आता विचार केला पाहिजे, कारण मला आता ही जी कंडिशन आहे ती फेस तर करावी लागणारच आहे. अर्जुनने जर आता मला इथं पाहिलेलं आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं मला आता स्वतःला जाऊन ही गोष्ट फेस करावी लागणार आहे असं म्हणत ती गाडीतून उतरते आणि गाडीतून उतरून ती अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, तू इकडे कसं काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे पण तू इथं कशी काय आलीस? अर्जुन तिलाच प्रश्न विचारतो. तेव्हा ती म्हणते, अरे मी कॉलेजला निघाले होते. अर्जुन म्हणतो, हो मी तेच विचारतोय तुला, तू कॉलेजला निघाली होती आणि मग इकडे काय करतेस? तेव्हा प्रिया म्हणते, अरे इथे पुढेच माझी एक मैत्रीण राहते ना, तर तिच्याकडे चालले होते, तिला पिकअप करणार होते जाता जाता. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला खरं सांगू का, मी तुझ्या मागावर आलो. तेव्हा प्रिया म्हणते, काय तू माझा पाठलाग करतोय? अर्जुन म्हणतो, हो. प्रिया म्हणते, काय सांगतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, कारण तू बघ ना, घरी तर आपल्याला एकमेकांना वेळ देताच येत नाही आहे ना, मग काय करू, मला तुझ्याला भेटायचं होतं म्हणून मी तुझ्या मागे आलो. मग प्रिया म्हणते, काय सांगतोयस अर्जुन, खरंच? प्रिया मात्र अगदी पागल झालेली असते. अर्जुन तिला आणखी पागल करत असतो. तेव्हा अर्जुन तिला म्हणू लागतो की हो, मी खरंच सांगत आहे तुला, कारण काहीही झालं तरी मला माहिती आहे ना की काय करायचं आहे ते. प्रिया म्हणते की म्हणजे तू खरंच माझ्यासाठी आलं, आपण चल कॅफेमध्ये जाऊया. अर्जुन म्हणतो, नाही, त्यापेक्षा ना तू कॉलेजला जाणार आहेस ना, तुझं कॉलेज झालं ना की मग आपण भेटूया. प्रिया म्हणते की जाऊ दे, ते एकच लेक्चर आहे, ते बंक मारते मी, चल आपण जाऊया असं म्हणत प्रिया त्याला सांगू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की काय करायचं आहे? प्रियाला तो म्हणतो की ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगू का, आपण ना माझ्या ऑफिसमध्ये भेटूया, त्याच्यासारखी सेफ स्पेस कोणती मिळणार नाही आपल्याला, खूपच सिक्युअर ती अशी जागा आहे आपल्यासाठी, आपण जाऊया तिथं असं तो म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, खरंच अर्जुन, तू माझ्यासाठी आलाय, माझ्यासाठी मला वेळ द्यायचा आहे म्हणून? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मला तुझ्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. बघितलंस ना, आपण घरी असतो तेव्हा तो क्वालिटी टाईम आपल्याला स्पेंड करता येत नाही, मग आपण सगळे एकत्र असलो की त्यांच्याबरोबर तिथं वेळ जातो, पण मला ना तुझ्या एकटीबरोबर मला वेळ घालवायचा आहे, त्यासाठी मी हे सगळं बोलत आहे. हे झाल्यानंतर प्रियाला खूपच भारी वाटू लागतं. अर्जुन मात्र खूपच गोड बोलत असतो आणि प्रियाला वेड्यात काढत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अर्जुन, तू नक्की काय बोलतोयस? हे खरं आहे का हे सगळं? तेव्हा प्रियाला अर्जुन म्हणतो, मी का खोटं बोलू, मी जे खरं आहे ना तेच बोलत आहे, मग तुला असं का वाटतंय? तेव्हा प्रिया मग खुश झालेली असते, ती म्हणते 10च मिनिटात आपण भेटूया. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आता 10 मिनिटांनी प्रिया आणि अर्जुन भेटणार असतात. प्रिया मात्र म्हणत असते, काय आहे हे, मी तर ना चुकीचाच विचार केलेला होता सगळा, आणि अर्जुन मला भेटायला, माझ्याबरोबर क्वालिटी टाईम त्याला स्पेंड करायचा आहे म्हणून तो आला आहे, आणि मी इकडं असा विचार करत होते की अर्जुन माझ्याशी खोटं बोलतो आहे, माझ्यापासून काहीतरी लपवतो आहे. आणि मग तिला ही गोष्ट आता काही म्हणजे खूपच आनंददायी वाटते. तिला असं वाटतं की बापरे, आता अर्जुन माझ्याबरोबर एवढं हे करतो आहे. अर्जुनने मात्र प्रियाला चांगलंच गंटवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली विचार करत असते, बाप्पाच्या समोर असते. रविराज तिथे येतात, बाप्पाचं दर्शन घेतात आणि सायलीला म्हणू लागतात की काय सायली, माझ्यासाठी चहा बनवशील का गं, असं म्हटल्यानंतर इकडे सायलीचं लक्षच नसतं. रविराज पुन्हा सायलीला बोलण्याचा प्रयत्न करत असतात. सायली मात्र काहीच बोलत नसते आणि रविराज मात्र म्हणत असतात की सायली, काय झालं, काही टेन्शन आहे का? तेव्हा सायली म्हणते की रविराज काका, मला ना कळतच नाही आहे, मी जो विचार करते ते बरोबर आहे का माझ्यासमोर जे घडतं आहे ते बरोबर आहे, नक्की मला कळतच नाही आहे की काय आहे, मार्ग कसा काढायचा हे सुचत नाही आहे मला. रविराज म्हणतात, अगं सायली, नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका, मी डॉक्टरांना फोन केला होता, डॉक्टर त्या दिवशी आपल्याला बोलले होते ना की आउट ऑफ द वे जाऊन पण आपण काही उपाय करू शकतो, फक्त औषधोपचारच नाही तर बाकीच्या गोष्टी करूनही आपल्याला वेगळं काहीतरी करता येऊ शकतं आणि ज्यामुळं प्रतिमात्या लवकर बऱ्या होऊ शकतात. त्यावर रविराज म्हणतो की चांगली गोष्ट आहे, पण तुझ्या डोक्यात आहे तरी काय, असं जेव्हा रविराज सायलीला विचारतात तेव्हा सायली म्हणते की मला आता असं वाटतंय की आपण तो सीन रिक्रिएट केला तर, सीन रिक्रिएट जर झाला तर आपल्यासाठी हे खूपच सोपं होणार आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर इकडे रविराज म्हणतात की ही खूप चांगली कल्पना आहे. तेव्हा सायली म्हणते, पण याच्यामध्ये धोका पण आहे ना, त्यामुळं मला काळजी वाटते की नक्की काय करावं लागेल.
जर यामुळं प्रतिमात्यांना काही प्रॉब्लेम झाला तर? रविराज म्हणतात की काळजी नको करू, असं काही होणार नाही. तेव्हा मात्र सायलीला आता ही गोष्ट खूपच हायसी वाटते, कारण रविराजला ही गोष्ट पटलेली आहे. रविराज तर आता अपघाताचा जो सीन आहे तो रिक्रिएट करण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि मग सायली त्यांना म्हणते की रविराज काका, नक्कीच आपल्याला यातून फायदा होईल आणि प्रतिमा त्या बऱ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मला ना तेच हवं आहे, म्हणून तर मी त्यासाठी एवढी धडपड करत असे, असं सायली रविराजांना सांगत असते. रविराज म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. सायली म्हणते पण पूर्णाजी कशा त्या ॲक्सेप्ट करतील ही गोष्ट? तेव्हा रविराज म्हणतात की बरोबर आहे, पण कसं आहे, ह्या फक्त आठवणींनीही आपल्याला एवढा त्रास होतो, तर पूर्णाईंना ही गोष्ट समजून सांगणं थोडंसं आपल्यासाठी कठीण जाणार आहे. त्यावेळेस रविराज म्हणतात की आपण देऊया पटवून त्यांना. जर या सगळ्यामुळं जर चांगलंच होणार असेल आणि प्रतिमा बरी होणार असेल तर मी आता कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. 22 वर्षानंतर प्रतिमा मला मिळालेली आहे, पण ती माझं काही ऐकत नाही आहे किंवा आपल्या सगळ्यांना कोणालाच ती ओळखत नाही आहे. या गोष्टीचा त्रास तर सगळ्यांना होत आहे. त्यावेळेस सायली म्हणते की आपल्याला काही करून आता पूर्णाजींना ही गोष्ट समजावली पाहिजे. आता रविराज, सायली आणि हे सर्वजण बोलत असतात. पूर्णाजी म्हणत असते की नाही रविराज, त्या गोष्टीचं नाव काढलं तरी त्रास होतो. 22 वर्षापूर्वी तुम्ही सगळेजण आमच्यातून निघून गेला होता, आत्ता कुठं प्रतिमा आपल्यात आलेली आहे आणि आपण पुन्हा त्याच विषयावर जर बोलत असेल तर मला हे मान्य नाही. डॉक्टर करतायत ना उपचार, मग आता हे नवीन आणखी काय गरज आहे असलं फॅड काढायची, असं पूर्णाजी बोलू लागते. रविराज म्हणतात की पूर्णाई, आपल्याला प्रतिमा लवकर हवी आहे ना. मला या गोष्टीचं वाईट नाही वाटत हो पूर्णाजी, कारण तिनं माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला. मला ॲक्च्युली वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय. गेली 22 वर्ष झालं मी तिच्यासाठी असूसलेलं आहे. तिच्या डोळ्यात मला माझ्याविषयी प्रेम पाहायचं आहे, पण मला तिच्या डोळ्यात माझ्याविषयी तिरस्कार पाहायला मिळतो. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय, असं रविराज बोलत असतात. पूर्णाजी मात्र भडकलेली असते. सायली आणि रविराज दोघंही समजून सांगत असतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरी आपल्याला प्रतिमा त्यांना वाचवणं गरजेचं आहे. पण इकडे पूर्णाजी तयारच होत नसते. शेवटी रविराज म्हणतात की पूर्णाई, एक शेवटचा प्रयत्न आहे, तो आपण करून बघूया ना. हा जर अपघाताचा सीन रिक्रिएट झाला आणि प्रतिमाची मेमरी परत आली, तिला आठवल्या गोष्टी, तर आपल्यासाठी खूप चांगलं होणार आहे. तेव्हा रविराज आता या गोष्टीसाठी तयार होतात आणि पूर्णाही या गोष्टीसाठी तयार होते. डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने आता हा सीन कसा रिक्रिएट करायचा याबद्दल सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुनने प्रियाची पूर्ण वाट लावायची ठरवलेली आहे. अर्जुनच्या डोक्यात आहे की प्रियाला आता ऑफिसमध्ये भेटायला बोलवायचं आहे आणि ऑफिसमध्ये गोंधळ घालायचा आहे आणि त्या पद्धतीनेच अर्जुन आणि चैतन्य हे सर्वजण प्लॅन करत आहेत. आणि इकडे रविराजने पण आता पूर्णाईला पटवून दिलेला आहे की प्लीज आपण हा जो आहे तो अपघाताचा सीन रिक्रिएट करूया, ज्याच्यामुळं प्रतिमाची स्मृती नक्की परत येईल. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन प्रियाला कॉफी आणायला सांगतो. कॉफी आणल्यानंतर प्रिया आला चैतन्य म्हणतो की माझ्यासाठी कॉफी. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मी फक्त अर्जुनसाठीच कॉफी आणलेली आहे. त्यावर चैतन्य म्हणतो माझ्यासाठी का नाही आणलेली? तेव्हा ती म्हणते नाही, मला फक्त अर्जुनलाच कॉफी द्यायची होती ना. तेव्हा चैतन्य मग तिला असं म्हटल्यावर प्रिया म्हणते हे घे अर्जुन तुझी कॉफी, असं म्हणत ती अर्जुनच्या हातावर आदळते आणि नेमकी ती कॉफी प्रियाच्या उजव्या पायावरती सांडते. आणि मग अर्जुन चैतन्याला म्हणतो बघितलंस ना, आता कॉफी बरोबर उजव्या पायावरती सांडलेली आहे. आणि मग काही झालं तरी आता आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या पद्धतीने मिळणार आहेत. आपल्यासाठी हे सगळं सोपं झालेलं आहे, असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो. चैतन्याला म्हणत असतो की आता बघ, आता पाय धुवायला पाठवूया तिचा आणि तिच्या पायावर असलेलं तुळशीपत्र आपल्याला पाहायला मिळेल, असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो. आणि मग चैतन्य आणि अर्जुन प्रियाकडे पाहतात. प्रियाला अर्जुन म्हणतो जा पाय धुवून ये जा, तुझ्या पायाला झटका लागलाय ना. प्रिया पाय धुवायला जाते, पाय धुवून येते. अर्जुन म्हणतो की आता बघ, मी तिच्या पायावरचा कसा तो बर्थमार्क आहे तोच चेक करतो. अर्जुन टॉवेल काढतो कपाटातलं आणि प्रियाला म्हणतो या इकडे, मी तुला पाय पुसून देतो. प्रियाच्या लक्षात येतं, कारण तिला वाटत असतं की नक्कीच आपल्या पायावरची जन्मखून पुसली तर गेली नसेल ना, उगीच अर्जुनच्या हातात आपला पाय द्यायला नको, असा ती विचार करते आणि ती चालत जाऊ लागते. तिने चालत जाताना त्या फरशीवर काही ठसे उमटतात आणि अर्जुन तो वाकून पाहतो आणि तो म्हणतो की हे स्केच पेनचे किंवा पेनचे आहेत कसल्या तरी, नक्कीच काहीतरी वेगळं आहे, असं अर्जुनच्या लक्षात येतं. आणि तो चैतन्याला म्हणू लागतो बघितलंस का, हे उजव्या पायाचेच ठसे आहेत,
म्हणजे जे बर्थमार्क आहे तेही उजव्या पायावर आहे आणि हेही उजव्या पायाचे ठसे आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. हे लक्षात येते का चैतन्य तुझ्या? मी तुला म्हटलं होतं ना, तिच्या पायावर बर्थमार्क नाही आहे. आणि बघितलं, हा जर खोटा बर्थमार्क असेल तर? इकडे चैतन्यालाही धक्का बसलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य आता पूर्ण तयारीनेच उतरलेले आहेत. त्यांना काही करून शोधून काढायचं आहे की नक्की याच्यामागं काय कारण आहे आणि प्रियाही किल्लेदार आणि सुभेदारांच्या घरात का घुसलेली आहे. तर अर्जुनला या सगळ्यामध्ये कसं यश मिळतं हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.